जगामध्ये अन्य कोणत्या देशात जन्माला आलो नाही. आपण जर आखाती देशांमध्ये इराण अफगाणिस्तान सारख्या देशात जन्माला आलो असतो तर चेंडू सारखे कधी फुटलो असतो याचा भरोसा नाही. भारतामध्ये जन्माला आलो. भारतातही पुन्हा भाग्य आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. त्यातही पुन्हा आपलं भाग्य संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत जन्माला आलो. त्यातही आपलं भाग्य एवढं मोठं की आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळा पडली. ज्ञानोबरापासून ते निळोबरापर्यंत सगळे संत आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभले. जगाच्या पाठीवरती एवढी अद्भुत संतांची परंपरा आणि एवढं अद्भुत वाङ्मय असलेला संप्रदाय दुसरा कोणीही नाही. म्हणजे एवढे मार्गदर्शक आपल्याला लाभले. किड्याला फक्त व्यास महर्षी मिळाले. आपल्याला ज्ञानोबरापासून निळोबरापर्यंत सगळे ग्रंथांचं वाङ्मय मार्गदर्शक म्हणून मिळालं. काकडा माहीत झाला, हरिपाठ माहीत झाला, ज्ञानेश्वरी गाथा माहीत झाली, आळंदी पंढरीची वारी माहीत झाली. म्हणजे भगवंताच्या आपण किती जवळ पोहोचलेलो आहोत. आणि आता इतक्या जवळ जाऊनही जर भगवंताला धरणं न करता आपण बाकीच धरत बसलो तर त्याला शहाणं म्हणायचं का? तुकोबरा बोलतात त्याला शहाणं म्हणता येणार नाही. आपल्यावरती झालेली कृपा अद्भुत आहे. पुन्हा हा जन्म मिळेल, पुन्हा महाराष्ट्रामध्ये, पुन्हा वारकरी घरामध्ये, पुन्हा गळ्यामध्ये माळ, पुन्हा ज्ञानेश्वरी गाथा, हे घडणं शक्य नाही. आता मागुता येईल फेरा, येतो न घडे या नगरा. आता परत आपल्याला जन्म मिळेल सांगता येणार नाही. म्हणून आताच आपण जर सायास केले आणि भगवंताला धरलं, तुकोबरा बोलतात असा मनुष्य शहाणा आहे. तो फक्त शहाणा नाही, दुर्लभ शहाणा आहे. अभंगाच्या शेवटा
ऐसे दुर्लभते शहाणे तुकोबरा बोलतात असं जो जाणतो तो फक्त शहाणा नाही, दुर्लभ शहाणा आहे. म्हणून परमात्मा पंढरीनाथाचं भजन घडावं, नामचिंतन घडावं, भगवंताला धरण्याची बुद्धी घडावी, निर्माण व्हावी हे जाणणारा शहाणा आहे. आणि भगवंताला सोडून बाकी काहीही धरणाऱ्याला शास्त्र शहाणा म्हणायला तयार नाही. आणि कणे माझे म्हणा भोका पंडित शहाणा, नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. वैकुंठवासी भिकाजी गेणभाऊ बोराडे यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त आपण उपस्थित आहोत. त्या अनुषंगाने या देहाचं महात्म्य गावून परमात्मा पंढरीनाथाला धरण्याची सद्बुद्धी जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या परमात्मा पंढरीनाथाच्या कृपेने आपल्याला प्राप्त व्हावी अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करू. झालेली सगळी सेवा परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण ग्रहण योग्य होणा तुमचे केले, धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जोरले पायी कृपण ज्ञानेश्वर.